नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा अनुभव हा अतिशय भयानक असा अनुभव आहे. तुमच्याही अंगावरती काटे येतील असा या ताईंचा अनुभव आहे. त्या ताई सांगतात की माझ्या म्हणजे मी असा आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये असा कधीच अनुभव ऐकलेला नाहीये किंवा अनुभवलाही नाहीये. तसा अनुभव हा मला आलेला आहे आणि हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. या अनुभवातून तुम्हालाही समजेल, की स्वामी कसल्या किती मोठ्या संकटातून वाचवतात. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." या वाक्याची प्रचिती त्या ताईंना आलेली होती आणि खरंच स्वामींचे वाक्य म्हणजे हे जे वचन आहे ना, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्याचा त्याची म्हणजे प्रचिती, त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर हो, त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात, की स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे. मी अ, अ, मी बँकेत कामाला आहे. मला एक मुलगा आहे. मी कामानिमित्त बाहेर चाललेली होते, मी आणि माझा मुलगा. तर असंच हायवेला रोड क्रॉस करत होते. रोड क्रॉस करत असताना एक मागून फोर व्हीलर आली. रोड क्रॉस करत असताना फोर व्हीलर आली आणि त्या फोर व्हीलरने मला धडकलं. मी पडली आणि त्यावेळेस बेशुद्ध झाली. तर आसपासच्या लोकांनी उचललं आणि घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यावेळेस मला जोपर्यंत माझ्यावरती काहीच इलाज होत नव्हते, तोपर्यंत मला काहीच सुचत नव्हतं. पण हां, मनामध्ये फक्त एकच येत होतं, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." असं मला एवढंच बोललेलं जाणवत होतं. बाकीचं काहीही जाणवत नव्हतं. कारण मी पूर्णपणे बेशुद्ध झालेली होते आणि माझ्यासमोर फक्त स्वामींचा चेहरा दिसत होता. तर त्या डॉक्टरांनी इलाज सुरू केले. तर ते डॉक्टर बोलत होते, की डोक्याला खूप मार लागलेला आहे. म्हणजे डोक्याला खूप मार आहे. त्याच्यामुळे थोडंसं ऑपरेशन वगैरे किचकट होईल, सीरियस होईल, असं ते सांगत होते. पण त्या ताईंना तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त स्वामीच दिसायचे. हसताना दिसले, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणजे इतका धीर त्या ताईंना मिळत होता आणि ताईंच्या मुखामध्ये सुद्धा फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नाव चालूच होतं. म्हणजे एवढं ताईंचं लागलेलं होतं. म्हणजे बेशुद्ध पडलेल्या होत्या, तरी सुद्धा ताईंच्या म्हणजे मुखातलं नाव बंद झालं नाही स्वामींचं. इतकी म्हणजे त्या ताईंची सुद्धा श्रद्धा होती. मग काही दिवस गेले, ताईंना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताई शुद्धीवर आलेल्या होत्या. त्यांना विचारलं, की "हे कसं काय झालं बरं? काय घडलं?" तर त्या ताईंनी सांगितलं, की "मला कसं घडलं, काय घडलं, काहीच समजत नाही. पण हां, मला फक्त एक दिसत होतं, की स्वामी माझ्याकडे बघून हसतायत आणि मला म्हणतायत, की 'भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' मला हे एकदम स्पष्टपणे दिसत होतं. जोपर्यंत मी शुद्धीवर येत नव्हती, तोपर्यंत मला फक्त आणि फक्त एवढंच मंडलाचा आवाज येत होता. कानामध्ये येऊन नेहमी असं बोललेल्याचा मला आवाज येत होता. हे इतकं भयानक अक्षरशः डॉक्टर सुद्धा बोलत होते, की आम्ही म्हणजे ह्याचं ऑपरेशन सक्सेसफुल करू शकत नव्हतो म्हणून. पण हे कसं काय शक्य झालं हे आम्हालाही समजत नाही. तर त्या ताई बोलल्या, जेव्हा त्या शुद्धीवर आल्या, तेव्हा बोलल्या, की "माझे स्वामीच माझ्यासोबत होते, तर मग का ते सक्सेस होणार नाही? का ते यशस्वी होणार नाही?" तर ताई सांगतात, की अ, त्या डॉक्टरांच्या रूपामध्ये येऊन स्वामींनीच माझं ऑपरेशन केलं. स्वामींनीच मला शुद्धीवर आणलं आणि स्वामींनीच मला या संकटातून वाचवलेलं आहे. तुम्ही विचार करा, जर डोक्याला मार लागला, तर आजची कोणती व्यक्ती जगते म्हणून किंवा कोणती व्यक्ती एवढी सुधारते. तर त्या ताई सांगतात, की मला माझी गॅरंटी सुद्धा नव्हती, की मी यातून बाहेर येईल म्हणून. पण स्वामी माझ्या सोबत होते. त्याच्यामुळे मला कसलीही भीती नव्हती आणि मनामध्ये कसलाच असं म्हणजे विचार यायचे. मनामध्ये इतकं म्हणजे पॉझिटिव्ह वाटायचं, की खरंच म्हणजे मला भीतीच वाटत नव्हती, की मला एवढं लागलंय किंवा मी पडलीये, माझ्या डोक्याला मार लागलाय. मला असं काहीच वाटत नव्हतं. कारण स्वामी माझ्या समोर दिसत होते ना आणि नेहमी म्हणायचे, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तर एका दुसऱ्या ताईंचा "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असाच एका दुसऱ्या ताईंचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतेय, की त्या ताई म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की आता एका स्त्रीचा मासिक धर्माचा त्रास काय असतो. त्या ताईंना
2 मुलंही होती. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. एज होतं त्यांचं, भरपूर एज होतं. अक्षरशः मुलं लग्नाला आलेली होती. पण त्यांचा मासिक धर्माचा जो काही त्रास होता, तो इतका भयानक होता, की त्यांना तो सहन सुद्धा होत नव्हता. त्या ताई सांगतात, की मी म्हणजे मला हा त्रास व्हायचा म्हणून मी सोनोग्राफी केली होती, डॉक्टरकडे गेले. तर तेव्हा त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आलं होतं, की अ, गर्भाशयाला गाठ आहे म्हणून. तर पहिली गाठ मी अशीच ऑपरेशन करून काढली होती. त्यानंतर काही दिवस असेच मध्ये गेले. त्याच्यानंतर दुसरी गाठ झाली. ती गाठ सुद्धा ऑपरेशन करून काढली. पण तिसऱ्या वेळेस सुद्धा असंच झालं. मी इतकी म्हणजे वैतागून गेली होती. म्हणजे इतकी म्हणजे स्वतःला दोष देत होती, की नेमकं माझ्या आयुष्यात म्हणजे मी असं काय केलंय, असं वाईट काय केलंय बाबा, की हे मला असं भोगावं लागतंय. तर त्यासुद्धा स्वामींची सेवा करायच्या. पण स्वामींना नेहमी म्हणायच्या, की "मला चांगलं तर ठेवा, म्हणून मी तुमची सेवा करेल." चांगलं म्हणजे त्यांचं सतत मासिक धर्मातच ते अडकून पडायच्या. जवळ त्यांचा मासिक धर्म जर चालू झाला, तर कमीत कमी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस तेच चालायचं. तर मग ते सेवा कशी करणार? तुम्हीच विचार करा. तर त्या ताई सांगतात, की मी स्वामींची सेवा करायला मला म्हणजे हेच होत नव्हतं. मग मी मनोमन स्वामींना प्रार्थना करायचे, की "स्वामी हे माझं बंद करा. माझं हे बंद करा, तरच मी तुमची सेवा करू शकेल." पण एक दिवस असं झालं, की त्या तिसरी जेव्हा गाठ त्यांच्या गर्भाशयात दिसली, तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारलं, की "डॉक्टर तुम्ही बोलले होते, की पहिल्या 2 गाठीसुद्धा म्हणजे एकदा ऑपरेशन केलं, तर तिसरी गाठ म्हणजे येणारच नाही म्हणून, उद्भवणारच नाहीये. पण ही तरीही का आली?" तर डॉक्टर बोलले, की हे आमच्यासोबत पहिल्यांदाच असं झालंय, की बाबा गाठ काढली आणि परत ती उद्भवली म्हणून. कारण असं काही-काहींच्या बाबतीमध्ये होतं सुद्धा, की कधी-कधी गाठ काढून सुद्धा आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत, की परत ती उद्भवणार नाही म्हणून. या ताईंनी तिसरी गाठीचं चेकअप सुरू केलं, ट्रीटमेंट घ्यायला सुरू केल्या. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं, की तिसरी गाठ सुद्धा गर्भाशयाचीच आहे म्हणून. आता ह्याचं सुद्धा ऑपरेशन करावं लागेल. तर विचार करा, त्या ताईंचे हाल काय झाले असतील. म्हणजे एका गर्भाशयाचे, पिशवीचे 3-3 ऑपरेशन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. त्या ताईंना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील, किती त्रास सहन करावा लागला असेल. तर त्या ताई सांगतात, की जेव्हा मला म्हणजे हा त्रास व्हायचा, तेव्हा मी फक्त स्वामींचं नामस्मरण मनामध्ये ठेवायचे, की "स्वामी, मला खूप भीती वाटतेय. हे काय म्हणजे किती माझ्यासोबत ऑपरेशन असे होणार आहेत. याचं म्हणजे मला काही हेच नाहीये." तर त्या ताईंचं ऑपरेशनची डेट फिक्स झाली, की ह्या-ह्या तारखेला तुमचं ऑपरेशन होणार आहे म्हणून आणि त्या ऑपरेशनला गेल्या. तेव्हा डॉक्टरांनी एकदा चेकअप केलं त्यांचं, की बाबा ते आता आज ऑपरेशन आहे आणि ते ऑपरेशन करायच्या अगोदर त्या डॉक्टरांनी चेक केलं, की गर्भाशयात गाठ आहे की नाही किंवा रिपोर्ट आता कसे येतील म्हणून. त्या डॉक्टरांनी चेक केलं, रिपोर्ट्स आले. तर रिपोर्टमध्ये पाहिलं तर त्यात गाठ नव्हती. खरंच ही गोष्ट सगळ्यात मोठी होती. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले होते, की बाबा मी याच्यामागे तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला यायच्या तेव्हा प्रत्येक वेळेस चेक करायचो तेव्हा गाठ राहायची आणि आज अचानक ऑपरेशन करायच्या त्या दिवशी चेक केलं तर गाठ नव्हती. म्हणजे हे काय आश्चर्य झालं. तर स्वामींनी खरंच त्या ताईंनी सुद्धा मनामध्ये हाच विचार केला, की मला स्वामींनीच याच्यातून बाहेर काढलेलं आहे. स्वामींनी म्हणजे त्यांनी जेवढं कळवळून त्या स्वामींना प्रार्थना केली होती, की "स्वामी काही करा, पण माझा हा त्रास बंद करा. मला याच्यातून बाहेर काढा." स्वामींनी ती प्रार्थना ऐकली आणि ऑपरेशनला जायच्या टायमिंगला माझी ती गाठ पूर्णपणे निघून गेलेली होती. पूर्णपणे निघून गेलेली होती. डॉक्टर सुद्धा बोलले, की "खरंच स्वामी आहेत." म्हणजे जिथं आमचे प्रयत्न संपतात, तिथे खरंच अध्यात्म सुरू होतं, याची प्रचिती त्या डॉक्टरांना सुद्धा आलेली होती. आणि ही गोष्ट खरी आहे, की जिथं विज्ञान संपतं, जिथे डॉक्टरांचे सुद्धा प्रयत्न संपतात, तिथे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींची लीला सुरू होते. आपल्या स्वामींची प्रचिती येते. स्वामींचा साक्षात्कार होतो. आणि त्या ताईंना इतकं बरं वाटलं. त्या दिवसापासून त्या ताईंचा स्वामींवरती इतका विश्वास बसला, की तुम्ही विचार करा ना, की जी गाठ साक्षात तुम्हाला दिसतीये, डॉक्टरांना सुद्धा सोनोग्राफीमध्ये दिसतीये आणि ती गाठ एका दिवसामध्ये नष्ट होणं म्हणजे आणि काहीच न करता त्याच्यावरती ऑपरेशन नाही, ट्रीटमेंट नाही, काही नाही, काहीच नाही करता सुद्धा ती गाठ निघून जातीये. तर तुम्ही विचार करा, की
त्या ताईंना स्वामींनी किती मोठा संकेत दिलेला असेल, किती मोठा संकेत दिलेला असेल, म्हणजे किती मोठा अनुभव दिलेला आहे हा. त्या ताई सांगतात, की मी स्वामींचे स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचायचे, तारक मंत्राचं तीर्थ बनवायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे. पण माझं मासिक धर्मच कधी संपायचा नाही. त्यामुळे स्वामींच्या सेवेला सुद्धा मला टाईम मिळत नव्हता. पण जेवढा टाईम मिळायचा तेवढ्या टायमिंगमध्ये मी हे करायचे. पण स्वामींचं नामस्मरण माझ्या मुखात कायमचं राहायचं. तर त्या ताई सांगतात, हा अनुभव प्रत्येक स्त्रीने ऐकावा आणि ह्या चॅनलच्या ज्या ताई आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करते, की त्या ताईंनी जास्तीत जास्त लोकांना हा अनुभव शेअर करून म्हणजे त्यातून पण हा अनुभव जो कोणी ऐकेल, त्यालाही जर हा त्रास असेल, तर त्यांनी म्हणजे घाबरून जाऊ नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. ते नक्की तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील. जसं मला अनुभव दिला, तसाच अनुभव तुम्हालाही देऊ शकतील. तुम्ही फक्त मनापासून म्हणजे स्वामींची सेवा करा. मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्की त्या संकटातून बाहेर काढतील. तर पाहितलं ह्या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. असाच जर म्हणजे काही स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये जर प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. स्वामींची सेवा करा. स्वामींना शरण जा. स्वामींना कळवळून विनंती करा. स्वामी नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील. त्याच्यातून बाहेर काढतील. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.